Excuse me, gentlemen. What is this? Yes, Rama Jabab, I may find. Excuse me, gentlemen. What is this? Ajabat no. Excuse me. अरे कसला कुछ मी तुझ्या आईचं बघुलं तुझ्या. तुला जे काय पाहिजे मराठीत बोल. अमेरिकन माणसाला असं वाटलं माझं बोलणं त्याला कळत नाही, त्याने त्याच्या धोतरचं मागचं टोक धरलं आणि ओढीत विचारलं, Gentlemen, what is this? त्याला रागाला माझं धोतर ओढतो आणि टाय पकडली. हा तुकार तू मला सांग व्हॉट इज दिस. अमेरिकन माणूस म्हणा, This is my necktie. मग दिशी माझी बॅक टाय. सगळ्यात जास्त कॉमेडी म्हणजे हास्य तुम्हाला पाहायचं असेल, ऐकायचं असेल, ती लोकल ट्रेन. आपण लोकल ट्रेनमध्ये प्रवास करतो नेहमी आणि तुम्हाला माहित असेल लोकल ट्रेन कधीच वेळेवर येत नाहीत. बरीच लोक कंटाळून जातात स्टेशनवर उभं राहून, गाड्या वेळेवर येत नाहीत. एखादी गाडी वेळेवर आली तर लोकांच्या चेहऱ्यावर आनंद असा दिसून येतो, त्यांच्यासाठी असं वाटतं देवच आलाय. परवा 9:05 ची गाडी शार्प 9:05 एका स्टेशनला आली. एक म्हातारा खुश झाला. घड्याळाकडे बघून, गाडीकडे बघून समोरच्या माणसाला म्हणाला, Right time. शार्प 9:05 ची गाडी 9:05 ला कमाल आहे. समोरचा माणूस म्हणाला, काका ती आजची नाही कालची आहे. गाड्या वेळेवर येत नाहीत पण लोक गाडीची वाट केवढ्या आतुरतेने बघतात. तुम्ही स्टेशनवर जाता, प्लॅटफॉर्मवर जाता, गाडीची वाट पाहता, गाडी वेळेवर आली नाही तर तुमच्या चेहऱ्यावर तुमचा राग अनाहूतपणे समोरच्या माणसाला दिसून येतो. त्यावेळी तुमच्या चेहऱ्याचे हावभाव, एक्सप्रेशन्स कसे बदलतात. कल्पना करा, हे रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, गाडी इथून येणार आहे. लोक गाडीची वाट बघताना त्यांची चेहऱ्याचे हावभाव कसे बदलतात. गाडी इथून येणार आहे, लोक गाडीची वाट कशी बघतात. पण काही लोकांना वेगळी सवय असते, गाडी इथून येणार ती इथे लागलेली असतात. मी एकाला विचारलं, इकडे काय अचानक इकडून आली. मग इकडून कशी ड्रायव्हर दोन्हीकडे बसतो ना. ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते, माणसाला उभं राहायला जागा नाही, बसायला जागा नाही. माणूस गाडीच्या आत येतो कसा, बाहेर जातो कसा त्याला कळत नाही. गर्दीमध्ये सुद्धा माणसाची सवय, तो जागा शोधत असतो, जागा सापडत नाही. मग गर्दीमध्ये माणूस हँडल पकडून उभा राहतो. मागून कुणीतरी हात धरतो, कोणी पाय धरतो, कोणी मान पिरगळतो, कोणी कमरेत हात घालतो, कोणी पायात पाय घालतो. उभा असलेला माणूस 1-2 स्टेशन नंतर त्याची अवस्था अशी, शरीराचा कुठलाच भाग हलत नाही. प्रत्येक स्टेशन आलं की तो एवढंच विचारतो, कोणत्या स्टेशन गया. अशा माणसाच्या पाठीला खाज सुटली. खाजवणार कसं आणि कुठून. एकाने हात धरला, एकाने पाय धरला, एकाने मान पिरगळली, खाजवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं स्ट्रगल बघा. समोरचा म्हणतो काय डान्स करतोय. अचानक दोन्ही हात सुटले, खाजवायला त्यांनी मागे घातले. मागचा ओरडतो, ए क्या करताय. बोले क्या करताय, क्या पाठी को खा जाता है. बोले तेरा पाठ खा जाओ, मेरे धोतर में काय क्वाट डालताय. हे रेल्वेचे अनाउन्सर बघा. रेल्वेचे अनाउन्सर फार कमालीचे असतात. कधी प्लॅटफॉर्मवर जा, प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर आपल्याला कानावर अनाउन्समेंट पडत असते. कधी कधी ते काय बोलतात त्यांना स्वतःला कळत नाही. परवा एका स्टेशनवर गेलो, एक अनाउन्समेंट माझ्या कानावर आली, एक विशेष सूचना, एक विशेष सूचना. सूचना ऐकायला कान पुढे गेले, सूचना समाप्त. हे सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसलेले अनाउन्सर, ज्यावेळी त्यांचं पोट गच्च भरलेलं असतं, आवाजामध्ये फोर्स असतो, आवाजामध्ये दम असतो, त्यावेळी आपल्याला त्यांचा आवाज लांबून पण व्यवस्थित ऐकायला येतो. दुपार होते, त्यांना भूक लागते, त्यांचा आवाज कमी होतो, त्यावेळी त्यांचा आवाज आपल्याला कसा ऐकायला येतो. संध्याकाळी त्यांना बोलायला कंटाळा येतो, घरी जायची घाई असते, त्यावेळी त्यांचा आवाज कसा ऐकायला येतो. सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसलेत, आवाजाचा फोर्स बघा. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जा रही यात्री से मिलती है, 2 पे आ जाए, धन्यवाद. दुपार झाल्यानंतर ह्यांचा आवाज चेंज. प्लेटफॉर्म, संध्याकाळी सगळ्यात भयानक प्लेटफॉर्म शोधा. सगळ्यात खतरनाक एसटी स्टँडचा मास्तर. छोट्याशा कॅबिनमध्ये, छोट्याशा माईकमध्ये गाड्यांचे नंबर सांगतो. वरती लिहिलं असतं इथे चौकशी करा. लोक चौकशी करतात, तो गाड्यांचे नंबर सांगतो. ज्यावेळी नंबर सांगतो ते नंबर आपल्याला लांबून कसे ऐकायला येतात. लोक विचारतात काय बोललं रे. नीट ऐकलं की कळतं. 52 संडासाजवळ लावलेली आहे. लोक संडासाजवळ, गाडी बाथरूम मधनं बाहेर. मग काही लोक येतात, मास्टर मास्टर
रांड्याचा खपला का रे ह्यो? मास्तर काय आहे? नाही तुमची बायको बरी आहे ना? घरात बायको पोरं सगळी मस्त आहेत ना? हो मस्त आहे. तुम्ही का विचारता? इकडे लिहिलेलं आहे ना, चौकशी करा. बसच्या मागे पण लिहिलेलं असतं ओनली फॉर लेडीज, महिलाओं के लिए, स्त्रियांकरिता. फक्त बायका बसतात, पुरुषांना बसायचा हक्क नाही. पण काही पुरुष घाई गडबडीत चालत्या बसमध्ये चढतात आणि बायकांच्या सीटवर बसतात. एक भैया चढला दहीचं भांडं घेऊन, त्याला माहितच नाही महिलांची सीट. दहीचं भांडं घेऊन चढला ढापा आणि बायकांच्या सीटवर त्यांनी दहीचं भांडं ठेवलं, स्वतः बसला. काही बायका आल्या, भैया जी उठो. कहा उठा, सब बेकार में नहीं बैठा हूं, टिकट निकाला है. भैया जी उठो, ये सीट महिलाओं के लिए है, हम महिलाएं हैं. अरे तुम महिलाएं हैं तो क्या हुआ, हम भी तो दही लाए हैं. 95 वर्षाची म्हातारी चढली. बसमध्ये पण खूप गर्दी असते. एवढी गर्दी असते, काही लोक टपवर बसतात, काही लोक शिडीवर चढतात, काही लोक खिडकीतनं घुसतात. 95 वर्षाची म्हातारी बसमध्ये चढली. तिला जागा सापडत नाही, जागा शोधते. कुठे बसायचं बाई, जागा सापडत नाही कुठे. ड्रायव्हरची सीट खाली होती. म्हातारी जाऊन ड्रायव्हरच्या सीटवर ढापाक ढुपूक घापाक. ड्रायव्हर काहीतरी खाऊन पिऊन आला, त्याने पहिला माझ्या सीटवर म्हातारी बसली. या म्हातारे, चल माग बस, मला पुढून गाडी चालवायची, चल माग. म्हातारी म्हणले, बाबा तू रोज पुढून चालली होतस, आज जरा मागून चालली हो. जेवढे सण आपण साजरे करतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्या देशामध्ये प्रथा आपण पाळतो. आणि भारतामध्ये एक अशी प्रथा आहे ती तुम्हाला जगाच्या कुठल्याच कानाकोपऱ्यात बघायला मिळणार नाही. ती म्हणजे वर्षातून एकदा आपण आपल्या पित्रांच्या आठवणीत, आपल्या पूर्वजांच्या आठवणीत जेवणाचा ताट घराच्या कावल्यावर ठेवतो आणि कावळ्यांना हाक मारतो. ही आपल्या महाराष्ट्राची फार जुनी परंपरा. पितृ अमावस्येच्या दिवशी माझ्या एका मित्राने जेवणाचं ताट घराच्या कावल्यावर ठेवलंय. कावळ्याला हाक मारायची स्टाईल बघा. काव 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 काव. त्याचं काव काय ऐकून शेजारचा भैया बाहेर आला. का रे जनार्दन काव का कर रहा है? का ए भैया आज पितृ अमावस्या है ना? पतरी समोसा ये कौन से होटल में मिलता है? आलं पत्री समजतं ना, पितृ अमावस्या. ते काय आमची जुनी लोक गचकली ना, टपकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचा ताट असा घराच्या कावला ठेवायचा. कावले तर जेवणाला टोच मारतात. भैया म्हणाला हमारा भी बहुत लोग खत्म हो गया है, हमको भी ऐसा करना पडेगा. भैयाने सुद्धा घरातून भरलेलं जेवणाचं ताट आणलं, घराच्या कौलं ठेवलं आणि स्वतः पण बाजूला बसला ढापाक. आता भैया कावळ्यांना हाक मारतोय, त्याची स्टाईल वेगळी. अरे काव काव, आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है भाई. काव काव. त्याचं काव काय ऐकून जनार्दन बाहेर आलाय. ज्या आला भैया छापऱ्यावर काय करतो, कावले ना आलं. भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. काव काव. आना है तो आओ, नहीं तो सब मिलके भाड़ में जाओ. धन्यवाद. हल्ली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठीचं वातावरण आहे आणि मराठीचं वातावरण झाल्यामुळे उत्तर भारतीय भैये फार घाबरलेत. काही भैये तुम्हाला मराठीत बोलताना दिसतील. हल्ली भैये मराठीत बोलायला लागले. इकडे जा रहा, तिकडे जा रहा है, मौसी नला का पाणी तला को आ रहा है. भाजी विकणारे भैये सुद्धा मराठीत बोलतात. घेऊन टाक मावशी, वांगिया बटाटा एकदम सस्ता दिला आहे, घेऊन टाक. 2 भैयांना कोणीतरी भरपूर मारलं होतं. एकाचं थोबाड फुटलं होतं, एकाचा हात तुटला होता. दोघं पोलीस स्टेशनमध्ये आलं. एकाला थोडंफार मराठी बोलता येत होतं. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तो साहेबांना म्हणाला, साहेब ते लोखंडाने लोखंड फेकून मारला साहेब, ते मान काम्याने मानेवर बसून बसून मारला साहेब. दुसरा भैया म्हणाला, हे गिरधारी, हमको मराठी नहीं आता, हमरे बारे में बोल. याला पण जाम मारला. बोले याला कोणी मारला? याला ते मोरेने मोरीमध्ये घुसून घुसून मारला. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीच्या खाली एक लॉन्ड्रीवाला भैया आहे. शूटिंगला जाताना नेहमी त्याला हाक मारतो. एक दिवशी हाक मारली, कैसे हो पांडे? तो म्हणाला, कौन पांडे? हम पांडे नहीं हो, देश पांडे हो. यादव कहां? कौन यादव? वो यादव नहीं है, जाधव है. सुना परसों तुमको किसने मारा? हाँ बहुत मारा हमको, दोपहर का टाइम था, कपड़े को प्रेस करता रहा हूं, इस्त्री करता रहा हूं, 4-5 लोग पीछे से रिक्शे में आए और पीछे से लात मारा. बोले किसने मारा? मालूम नहीं किसने मारा. नहीं नहीं, मारा किसने? मालूम नहीं किसने मारा, लेकिन जिसने भी मारा है
बहुत मन से मारा है. धन्यवाद. आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये राहतो. गाण्याचं वेळ तुम्ही पाहताय दिवसांदिवस वाढत चाललंय. इतकं गाण्याचं वेळ वाढलंय की जागोजागी प्रत्येक ठिकाणी गाणी ऐकायला मिळतात. कुठली गाणी कधी कुठे कुठल्या अवस्थेत ऐकायला मिळतील याचा नेम नाही. हल्ली गाण्याचं वेळ खूप वाढले. पण काही लोक रसिक प्रेक्षक जे असतात गाण्याच्या कार्यक्रमात आले की त्यांना एखादं गाणं आवडलं, दाद देतात, टाळ्या वाजवतात, वन्स मोर करतात. पण काही लोक अशा लोकांकडे गाण्यांची फरमाईश करतात त्यांना पिक्चर मधली गाणी माहित नसतात. परवा काही गोंधळ गात होते. तुम्हाला माहित असेल गोंधळीचा आवाज हा पट्टीचा आवाज. वरच्या पट्टीत गातात. त्यांच्याकडे कोणीतरी पिक्चरच्या गाण्याची फरमाईश केली आणि गोंधळींची वाट कशी लागली. आता गोंधळी गातात वरच्या पट्टीत. इडा देवाला पिडा गावाला गोंधळ मांडला आणि गोंधळ मांडला रे देवा गोंधळाला या. एका माणसाला काय झालं माहित नाही. 100ची नोट खिशातनं काढली, गोंधळ झाला. ये सब बंद कर. ओले ओले गा. ओले ओले काय लोक सगळे सुके सुके बसले, पाऊस नाही पडत. अरे सैफ अली और काजल का गाना है जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले ओले का. गोंधळीने 100ची नोट खिशात घातली आणि चक्क ओले ओले गायलं. ऐका. काजल बाईच्या नावानं सैफ अली बाबाच्या नावानं अरे माझ्या देवा रपक. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल बोले, मेरा दिल बोले रे माझ्या देवा ओले ओले. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल बोले, मेरा दिल बोले रे माझ्या देवा ओले ओले. आम्ही मुंबईचे वले वले, आम्ही मुंबईचे वले 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 वले. गेले. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. पण आता त्याच्यासाठी नाही गाते, मग आपल्या कदम साहेबांसाठी गातोय. जोरदार टाळ्या कल्याण कदमांसाठी. की दरवर्षी पहा, आता पावसाळा सुरू झाला की वर्तमानपत्रामध्ये हमखास 10 तरी बातम्या असतात. या शाळेमध्ये वृक्षारोपण, त्या कॉलेजमध्ये वृक्षारोपण, या विभागातर्फे वृक्षारोपण. आणि एका पेपरची जर झाडांची संख्या काउंट केली तर ती किमान 500 तरी भरते एका दिवसात. प्रश्न असा पडतो की जर दर दिवशी 500 झाडं आपण लावित असू तर ही झाडं गेली कुठं? ही झाडं गेली कुठं? आणि एवढी जर झाडं आपण लावली असती तर किती वनराई बहरली असती आपल्या आजूबाजूला. या आशयाचं हे एक दुसरं विडंबन गीत आपल्यासाठी परत सादर करतो आहे. रिमझिम पाऊस पडू लागता, रिमझिम पाऊस पडू लागता, वृक्षारोपण करती गडे. रिमझिम पाऊस पडू लागता, वृक्षारोपण करती गडे. बातम्याच बातम्याच हुकडे, सांगा गेली झाडे कुणीकडे. रिमझिम पाऊस पडू
आमची या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे आणि आय होप तुम्हाला आमचा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला व संपूर्ण महाराष्ट्राला मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.